आटगाव सोलापूरपासून जवळपास 35 किमी अंतरावर असलेलं एक छोटंसं गाव. या गावाजवळून एक नदी वाहत होती आणि ती एका भयानक दुष्काळामध्ये आटली, म्हणून याला आटगाव असं म्हणतात, अशी एक आख्यायिका आहे. 3 बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं, डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव. गावात 200-250 घरे आणि गावची लोकसंख्या 1000-1200च्या घरात. शेती हा गावातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय. गावच्या आजूबाजूलाच बहुतांश लोकांची शेती. गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, 10वीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा, किमान 8 तास लोड शेडिंग असलं तरी घराघरामध्ये वीज पोहोचलेली, गल्लोगल्ली रस्ते, जेमतेम पण गरजेपुरता स्वच्छ पाणी पुरवठा. गाव तसं सगळ्या बाबतीत स्वयंपूर्ण. रामण्णा पाटील गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. गावच्या थोड्या बाहेरील भागात पाटलांचं घर, 2 खोल्या, स्वयंपाकघर, छोटासा दिवाणखाना असं दगडी बांधकाम. म्हातारी आई, वर्षभरापूर्वी लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी वर्षा आणि मुलगा शिव. शिव 4 वर्षाचा असताना शिवची आई हिवतापाने देवाघरी गेली. त्यानंतर वर्षाने आणि आजीने शिवचा सांभाळ केला. आईची कमी वर्षाने शिवला कधी जाणवू दिली नाही. रामण्णाचे दोन्ही भाऊ गावातच राहत होते. दोन्ही भाऊ हाताला आल्यावर शेतीच्या वाटण्या झाल्या आणि 3 एकर कोरडवाहू शेती रामण्णांच्या वाट्याला आली. भरपूर नाही, पण घर भागण्याएवढं उत्पन्न शेतीमधून ते काढू शकत होते. शालेय जीवनामध्ये शिव एक हुशार विद्यार्थी होता. शिवचं 10वीपर्यंतचे शिक्षण गावामध्ये झालं. 11वी-12वी त्याने शेजारच्या परतवाडी गावात असलेल्या विद्यानिकेतन कॉलेजमध्ये पूर्ण केलं. 11वी आणि 12वीत तो चांगल्या मार्कांनी पास झाला. इंजिनिअरिंगमध्ये फारसा रस नाही आणि MBBSला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याइतके मार्क्स नसल्यामुळे शिवने 12वी नंतर सोलापूरच्या राजर्षी शाहू कॉलेजमध्ये BScसाठी प्रवेश घेतला आणि तेथूनच MScसुद्धा पूर्ण केलं. BSc आणि MScसाठी वर्गात उपस्थित राहणं बंधनकारक नसल्यामुळे फक्त परीक्षा देऊन BSc आणि MSc पास झाला. रामण्णा वयोमानानुसार हळूहळू थकत होते आणि त्याची पूर्ण जाणीव शिवला असल्यामुळे त्याने शेतीचा भार आपल्यावर घ्यायला सुरुवात केली होती. नांगरणी, पेरणी, खुरपणी, कापणी, मळणी इत्यादी कामामध्ये तो रुळत होता. दिवसभर शेतीची कामे करणे आणि संध्याकाळी 8वी ते 10वीपर्यंतच्या मुलांची ट्युशन घेणे या गोष्टीमध्ये शिवचं मन रमून गेलं होतं. आपण शालेय जीवनामध्ये एक ब्राईट स्टुडंट होतो आणि जर अकॅडमिक करिअरवर फोकस केलं असतं तर आज खूप पुढे गेलो असतो, याचा त्याला केव्हाच विसर पडला होता. वर्षभरापूर्वी रामण्णांनी वर्षाचं लग्न लावून दिलं. वर्षामुळे आयुष्यामध्ये कधी आईची उणीव भासली नाही, पण जेव्हा ती सासरी गेली तेव्हा मात्र शिवला त्याच्या जीवनामध्ये एक न भरून येणारी पोकळी जाणवली. वर्षाने नेहमी शिवला करिअरवर फोकस करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आपल्याला जे करता आलं नाही ते शिवनी करावं अशी तिची इच्छा होती. पण परिस्थिती म्हणा किंवा व्यवस्थित मार्गदर्शन नसल्यामुळे म्हणा, शिवने कधी स्वतःच्या करिअरचा सिरियसली विचारच केला नाही. शिवचं MSc होऊन आता वर्ष झालं होतं. यावर्षी दुष्काळामुळे सगळं पीक जळून गेलं. गेल्या वर्षी पण 1-2 पावसांमुळे कसंबसं पीक तरलं होतं, पण यावर्षी ते पण नशिबात नव्हतं. सरकारच्या भरवशावर राहता येणं शक्य नव्हतं. कितीही योजना सरकारने दिल्या तरी शेतकऱ्यांपर्यंत येईपर्यंत त्या योजनेचं काही मोल राहत नाही आणि हळूहळू शिवला जाणीव झाली की फक्त शेतीच करत राहिलो तर मग तग धरून राहता येणार नाही. पण पुढे करायचं काय, हा प्रश्न तर समोर होताच. शहरामध्ये जाऊन काहीतरी छोटी मोठी नोकरी कर असं काहींनी सुचवलं. शिवाय सरकारी नोकरीसाठी तयारी कर असं काहींचं मत आलं. पण खाजगी नोकरीमधील अनिश्चितता आणि सरकारी नोकरीमधील मर्यादित जागा व जीवघेणी स्पर्धा यामुळे त्यांचा विचार शिवने थोडा बाजूला ठेवला. असेच 3-4 महिने निघून गेले. काहीतरी करायचं आहे हा विचार मागे पडला. खरीपात तर काही हाताला लागलं नाही. रब्बीमध्ये काही मिळेल अशी तुरळक आशा होती. शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि ट्युशनला सुद्धा.
दिवाळीची साफसफाई करायची जबाबदारी यावर्षी शिववर होती. गेल्या वर्षापर्यंत वर्षाने ती जबाबदारी सांभाळली होती. सकाळपासूनच शिवने साफसफाईला सुरुवात केली. अण्णा पंचायतमध्ये काहीतरी काम आहे म्हणून गेले होते. स्टोअर रूमची साफसफाई शिवने चालू केली. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, निबंध लेखन, गणित प्रज्ञा इत्यादीची प्रमाणपत्र आणि ट्रॉफीज, शाळा व कॉलेजमधील त्याच्या सुवाच्य अक्षरामध्ये लिहिलेले नोट्स. कपाट आवरताना या गोष्टी शिवच्या नजरेस पडल्या. अक्का याच गोष्टींकडे बघून आपल्याला प्रोत्साहन देत असेल असा विचार नकळत त्याच्या मनात डोकावला. 35वा राज्यस्तरीय विज्ञान मेळावा. धुळीमध्ये पडलेली वही दिसली आणि त्याचे मन थोडं हळवं झालं. 12वीमध्ये असताना महाराष्ट्र विज्ञान मंचतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये शिव त्याच्या तालुक्यातून सिलेक्ट झालेल्या काही विद्यार्थ्यांपैकी एक होता. सोलापूरमध्ये भरलेल्या या शिबिरामध्ये राज्यभरातून वेगवेगळ्या कॉलेजेसमधून गुणवंत विद्यार्थी आले होते. 5 दिवस पुस्तकाव्यतिरिक्त इतकं नवनवीन शिकायला मिळायची ही शिवची पहिलीच वेळ. 5 दिवसाच्या त्या शिबिरामध्ये लिहून ठेवलेल्या नोट्स त्या वहीमध्ये होत्या. त्याने ती वही साफ केली आणि ती चाळायला सुरुवात केली. शाळा कॉलेजमध्ये असताना आपण एक हुशार विद्यार्थी होतो. किती प्रामाणिकपणे अभ्यास केला. चांगल्या मार्काने 10वी-12वी उत्तीर्ण झालो. पण त्यानंतर गेली 6-7 वर्षे आपण वाया घालवली. करिअरपासून भटकलो याची जाणीव शिवला झाली. वहीच्या शेवटच्या काही पानांवर शिबिरामध्ये आलेल्या मुलांचे कॉन्टॅक्ट्स होते. शिवनी त्यावर नजर फिरवली. माझ्यासोबतचे हे सगळे माझे बॅचमेट्स आज कुठल्या कुठे पोहोचले असतील. कुणी इंजिनियर, कुणी डॉक्टर, कुणी लेक्चरर बनलं असेल. माझ्यामध्ये कॅपॅबिलिटी असून पण मी पुढे काही केलं नाही. अक्कानी इतकं प्रोत्साहन दिलं होतं, त्याला सिरियसली घेतलं नाही अशी खंत त्याला जाणवली. 1.5-2 तासानंतर जेव्हा शिव उठला तेव्हा काहीतरी मनाशी ठरवल्याचं समाधान त्याच्या डोळ्यामध्ये होतं. Always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never give up, never slow, till I finally prove it. Never listen to